आज आहे आमचा बालाजी मधला तिसरा दिवस. नमस्कार मंडळी, लाडू पेडू या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजच्या या दिवसाने आमची ट्रिप खूप ॲडव्हेंचर करून टाकली. ती कशी काय ते पुढे तुम्हाला सांगतेच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सकाळी लवकर आवरून आम्ही रूममधून निघालो आहे केस दान करण्यासाठी. जिथे आम्हाला रूम भेटली होती ते ठिकाण बालाजी मंदिरापासून 2 किलोमीटरवर होते. इथे सुद्धा केस दान करता येत होते, पण तिथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही मेन ठिकाणी जिथे कल्याणकट्टा आहे तिथे जाण्याचे ठरवले आणि त्यासाठीच मग कॅब बुक करून आम्ही तिथे निघालो. तिथे बसचा पण ऑप्शन आहे, ज्या फ्रीमध्ये तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात. इथे काही बस होत्या त्या वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये होत्या. तुम्ही पाहू शकता ही आहे ती बस. आमच्यासोबत लहान मुले आहेत त्याच्यामुळे आम्ही कॅब बुक केली आणि कल्याणकट्टा जिथे आहे तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर पाहिले तर तिथे सुद्धा खूप जास्त गर्दी होती. आम्हाला थोडी शॉपिंग सुद्धा करायची होती. मग ठरवले आधी शॉपिंग करू नंतर केस दान करण्यासाठी जाऊ. आम्ही सर्वांनी साउथ इंडियन लूक करायचा असे ठरवले होते आणि त्यासाठीच आम्हाला इथे कपडे घ्यायचे होते. मुलांसाठी पण घ्यायचे होते आणि आम्हाला सुद्धा साडी घ्यायची होती. तर इथे साडी वगैरे सगळं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर हे लोक त्याची किंमत खूप जास्त सांगत होते, जे की कपड्याच्या क्वालिटीच्या मानाने खूपच होती. तुम्ही जर इथे कपडे खरेदी करत असाल तर तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल पाहिजे, नाहीतर हे खूप जास्त किंमत सांगतात. बराच वेळ बार्गेनिंग केल्यानंतर एक रिझनेबल प्राइसमध्ये आम्ही खरेदी केली. त्यानंतर आम्ही केस दान करण्यासाठी आलो. तिथे तुम्हाला कुपन घ्यावे लागतात आणि त्या कुपनवर हॉल नंबर असतो. त्या हॉलमध्ये जाऊन केस दान करावे लागतात. तर इथे सर्व जेंट्सनी पूर्ण केस दान केले आणि लेडीज सुद्धा इथे पूर्ण केस दान करतात. पण तुम्हाला पूर्ण केस दान करायचे नसतील तर तुम्ही केसाची बट देऊ शकता. लाडू आणि श्रीहरीचे जावळ काढलेले केस आम्ही जाताना सोबत घेऊन गेलो होतो आणि ते केस आम्ही तिथे दिले. श्रीहरीचे असे केस पहिल्यांदाच काढले होते, त्याच्यामुळे तो ते काढताना खूप जास्त रडत होता आणि रडून शेवटी तो तिथेच झोपला. इथे खूप जास्त गर्दी असते आणि याच गर्दीत आमची लाडू हरवली. लाडू 2च सेकंदात कुठे गेली काही समजले नाही. आम्ही चौघे तिला शोधू लागलो. ताईंनी तिला आवाज दिला, "लाडू, लाडू" आणि तो आवाज ऐकून लाडू म्हणते, "मी इथे आहे." आणि लाडू सापडली. आता ही गोष्ट सांगताना सोपी वाटते, पण त्यावेळी जणू आमचा श्वासच थांबला होता. केस दान करून पुन्हा आम्ही रूमवरती आलो आणि सर्वांनी आवरले. इथल्या झाडावर बरेच माकडे होती आणि रूमच्या बाहेर ते असे येत होते. त्यांना खायला दिले. बालाजी दर्शनाला जाण्यासाठी आज सर्वांनी साउथ इंडियन लूक केला होता आणि सर्वच खूप छान दिसत होते. आमच्या दर्शनाच्या पासवरती 3चा टाईम होता. आम्ही लवकर जायचे ठरवले होते, पण सर्वांचे आवरता आम्हाला खूप लेट झाले होते. लहान मुले असल्यावर तुम्ही कितीही लवकर आवरायचे ठरवले तरी आवरत नाही, कारण त्यांच्या मूडनुसार तुम्हाला सर्व करावे लागते. रूमवरून परत कॅब बुक करून आम्ही दर्शन रांगेच्या ठिकाणी निघालो. आमच्याकडे जे पास होते त्याच्यावर 3चा टाईम होता, पण तुमच्याकडे जरी असा लेटचा पास असला आणि तुम्ही लवकर गेले तरी सुद्धा चालते. दर्शन रांगेपर्यंत पोहोचायलाच आम्हाला दुपारचे 3 वाजले होते आणि 3 वाजता आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. तुम्हाला जे पास भेटतात त्या पासवरती कोणत्या गेटला तुम्हाला जायचे आहे ते सर्व मेन्शन केलेले असते. त्यानुसार आम्ही त्या गेटला गेलो. तिथे गेल्यावर ते पास दाखवले. त्यानंतर ते आतमध्ये सोडतात. आतमध्ये आल्यावर इथे काहीच गर्दी नव्हती. सुरुवातीचे 10 ते 15 मिनिटं आम्ही चालत होतो, तर आम्हाला काहीच गर्दी दिसली नाही. ते पाहून आम्हाला वाटत होते आज काहीच गर्दी नाही आणि आमचे दर्शन लवकर होईल. पण हा आमचा गैरसमज होता. थोडंसं पुढे गेल्यावर बरेच लोकं तिथे वेटिंगला बसले होते. आम्ही सुद्धा मग तिथे बसून घेतलं. दर्शनासाठी किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही बराच खाऊ आमच्या सोबत घेतला होता. आतमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची सोय असते, पण लहान मुले जर तुमच्या सोबत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी सोबत खाऊ ठेवा. थोडेसे पुढे गेल्यावर सर्व मोबाईल आम्ही काउंटरला जमा केले होते. त्यानंतर आम्ही वेटिंग हॉलमध्ये थांबलो होतो. दर्शनासाठी आम्हाला 7 तास लागले. रांगेत आम्ही दुपारी 3 वाजता उभे होतो आणि रात्री 10 वाजता आमचं दर्शन झाले. बालाजीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं आणि जे म्हणतात ना, आयुष्यात एकदा तरी तुम्ही इथे आलं पाहिजे, ते एकदम खरं आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर येण्यासाठी पण खूप जास्त गर्दी होती आणि तिथून बाहेर यायला आम्हाला अर्धा तास लागला. त्यानंतर आम्ही मोबाईल काउंटरवरून मोबाईल घेतले आणि प्रसादाचे लाडू घेतले. हे सर्व करताना आम्हाला रात्रीचे 11:30 वाजले होते. त्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं. जेवण झाल्यावर आम्ही लगेच तिरुपती
रेल्वे स्टेशनला निघणार होतो. पण तेव्हा आम्हाला समजले की इथे जो चेक पोस्ट आहे तो रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत बंद असतो. पुण्याला परत यायची ट्रेन आमची पहाटे 4:20 ची होती. पण चेकपोस्ट 3 वाजेपर्यंत बंद असल्यामुळे आम्हाला खाली जाता येत नव्हते. मग आम्ही तिथेच थोडा वेळ शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही रूमवरती आलो, बॅग्स पॅक केल्या. सर्वजण खूप थकले होते. मुले सुद्धा खूप थकली होती. पण आता परत जायचे म्हणून सर्वजण जागे होते. रात्रीचे इथे 2:30 वाजले होते. तिरुपती रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आम्ही कॅब पाहिली. कॅब म्हणजे इथे जीप असतात, जे की पूर्ण सीट भरेपर्यंत त्या इथून निघत नाहीत. तरी आम्ही त्यांना सांगितले होते, आमची 4:20 ची ट्रेन आहे. त्या टाईमपर्यंत आम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवा. पण पूर्ण गाडी भरेपर्यंत आम्हाला तिथेच 3:45 झाले होते. तिरुमलामधून तिरुपती रेल्वे स्टेशनला जाईपर्यंत 50 मिनिटे लागतात आणि इथेच आम्हाला 3:45 झाले होते. आमची ट्रेन आम्हाला भेटते की नाही याचं खूप टेन्शन आलं होतं. याच्यात अजून एक ट्विस्ट आला. जेव्हा घाटामधून गाडी जात होती, तेव्हा माझ्या हातून मोबाईल निसटला आणि थेट तो गाडीच्या बाहेर पडला. मोबाईल पडलाय म्हटल्यावर घाटामध्ये गाडी थांबवली. 10 मिनिटं मोबाईल शोधला, पण मोबाईल काही सापडला नाही. त्यानंतर त्याच्यावर बरेच कॉल केले आणि एक कॉल रिसीव्ह झाला. तर समजले की कोणीतरी माझा मोबाईल चेक पोस्टला सबमिट केला होता. चेक पोस्टवरून मोबाईल घेतला आणि पुढे निघालो. इथेच आम्हाला 4:15 झाले होते. ट्रेन ॲपमध्ये पाहिले तर ट्रेन थोडीशी लेट होती. पण तिरुपती रेल्वे स्टेशनला जाऊन ट्रेन आम्हाला सापडली नसती, म्हणून आम्ही पुढचा जो रेल्वे स्टेशनचा स्टॉप आहे रेणुगुट्टा तिथे जाण्याचे ठरवले. आणि आमचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. 5 वाजता आम्ही त्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो. बालाजीच्या कृपेने आज ट्रेन लेट झाली होती म्हणून आम्हाला ती भेटली, नाहीतर ती आम्हाला भेटलीच नसती. बालाजी ते पुणे परत येण्यासाठी आम्हाला 18 ते 19 तास लागले आणि फायनली रात्री 11:30 वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो. तर अशी होती आमची ट्विस्ट अँड टर्ननी भरलेली बालाजीची जर्नी. ही जर्नी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.